नमस्कार मंडळी. रसिक नमस्कार. वाचक समूहात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आपण सगळेच जे जाणता की हे जे रसिक वाचक जो समूह आहे तो 1 मे 2021 मध्ये लॉकडाऊनच्या काळात सुरू केलेला आहे. आणि पुन्हा एकदा आपण वाचनाची सुरुवात नव्याने चालू केलेली आहे, या आभासी पद्धतीने. आणि आता जवळपास 121 आपले आजचं 121वे सत्र गुंफण्यासाठी आपल्या इथे उपस्थित आहेत माननीय अभिरामजी. अभिरामजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. अ, आतापर्यंत बरेच मान्यवर मंडळी या मंचावर येऊन गेलेले आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वीणा गवाणकर ताई, दीपक करंजीकर, वसंत वसंत लेमिये, अविनाश कोल्हे अशा दिग्गज लेखक साहित्यिक या मंचावर उपस्थित राहिले होते. त्यांनी आपल्या पुस्तकांबद्दल विवेचन केलं होतं. आणि आमच्या या रसिक वाचकचे सर्वेसर्वा भूषण मुळे इथे उपस्थित आहेत आणि सदाशिव कुलकर्णी यांच्या पुढाकाराने हा रसिक वाचक समूह साकारलेला आहे. आणि एकंदरीतच खूप चांगला प्रवास सुरू आहे. आणि आज आपल्या इथे 121वे पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित आहेत अभिराम भडकमकर सर. तर त्यांचा थोडक्यात अगदी परिचय करून देते. आपण सगळेच त्यांना जाणतो, चांगले सुपरिचित आहेतच, पण एक औपचारिकता या कार्यक्रमाची म्हणून थोडक्यात ओळख करून देते. अभिराम भडकमकर हे समकालीन मराठी रंगभूमी, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातातच. कोल्हापूर येथे त्यांचं 12वी पर्यंत शिक्षण झालं. पूर्ण शिक्षण केल्यानंतर त्यांनी दिल्ली इथे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे नाट्यशास्त्राचं सखोल प्रशिक्षण घेतलं. आणि याच भक्कम पायावर त्यांनी पुढे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय सुद्धा या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचं असं एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. नाट्यलेखन, चित्रपट लेखन, कथा कादंबरी लेखन आणि अभिनय अशा विविध अंगांनी त्यांनी आपल्या सर्जनशीलतेची एक छाप उमटवलेली आहे. बालगंधर्व, पछाडलेला, खबरदार यांसारख्या जवळपास 30 चित्रपटांच्या लेखनामधून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत देखील एक महत्वाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. तसंच चाणक्य, सैलाब, थोडा है थोडे की जरूरत है या मालिकांमधील, तसंच पछाडलेला, फुल थ्री धमाल, देवकी यांसारख्या चित्रपटांमधील देखील त्यांनी अभिनय साकारलेला आहे आणि प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. देहभान, ज्याचा त्याचा प्रश्न, वानप्रस्थ यासारखी सुमारे 12 नाटकं त्यांनी लिहिलीत, रंगभूमीवर आणलेली आहेत. आणि त्यापैकी अनेक नाटकांचं हिंदी, गुजराती, कन्नड अशा विविध भाषांमध्ये रूपांतर आणि सादरीकरण सुद्धा झालेलं आहे. त्यांच्या लेखनाचा आवाका केवळ रंगभूमीपुरता मर्यादित नसून बालगंधर्व, अँड ॲट एनी कॉस्ट, इन्शाल्ला, सीता यासारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांमधून त्यांनी साहित्यामध्ये सुद्धा आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. देश विदेशात लेखन कार्यशाळांमध्ये ते मार्गदर्शक म्हणून सहभागी होत असतात आणि नव्या पिढीला लेखकांना मार्गदर्शन करत असतात सातत्याने. त्यांच्या योगदानाबद्दलची दखल, ह्या सगळ्या पूर्ण कार्याचा आढावा, त्यांची कार्याची दखल घेत नाट्य दर्पण, झी गौरव, महाराष्ट्र टाइम्स सन्मान, राज्य शासनाचे विविध पुरस्कार, गदिमा चैत्र पुरस्कार, पुबा भावे स्मृती पुरस्कार आणि तसंच नाट्य परिषदेचा गोविंद बल्लाळ देवळ पुरस्कार देखील ही पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर भारतीय रंगभूमीवरील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा संगीत नाटक अकादमी अवॉर्ड हा राष्ट्रपती पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. अभिराम भडकमजी हे एक व्यक्तिमत्व म्हणजे सर्जनशीलतेचं रूप अनुभवायला मिळणार आहे. आणि त्यांचा सगळाच एकूण प्रवास, लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन या सगळ्यांचा एक सुरेख संगम म्हणजे अभिरामजी आहेत. अभिरामजी, आपलं पुन्हा एकदा या रसिक वाचक मंचावर खूप खूप स्वागत आहे. आणि आजचं जे पुष्प गुंफणारं पुस्तक आहे त्याचं शीर्षक आहे काव्यमय, मला शीर्षक जाणवतं, आभाळाचे तुकडे. त्याचं मुखपृष्ठ सुद्धा असं निळसळ आकाश पाहिल्यासारखं. आणि हा एक मला वाटतं लेख संग्रह आहे आणि याच्याबद्दल अधिक आपण लेखकांकडूनच जाणून घेऊया. तेव्हा सगळी पुढची सूत्र अभिरामजी आपल्याकडे. आणि पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपलं. धन्यवाद. अं,
माझा आभाळाचे तुकडे हा जो काही लेख संग्रह आहे त्या संदर्भामध्ये अ, होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. अ, आणि हे पुस्तक प्रकाशित होऊन जरी काही महिने उलटून गेले असले तरी अशा पद्धतीचा हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. त्यामुळे मला विशेष आनंद होतो या. तर त्यामुळे सर्वप्रथमच हा कार्यक्रम आपण आयोजित केला याच्याबद्दल मी आपले अत्यंत मनापासून आभार मानतो. मुळात आभाळाचे तुकडे हा लेखसंग्रह आहे आणि मी साधारणतः जेव्हा मुंबईमध्ये आलो 90 साली आणि त्याच्यानंतर पुढल्या 1-2 वर्षामध्येच मला काही वृत्तपत्रांनी सदर लेखनाची किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहिण्याची संधी दिली. त्या संदर्भामध्ये विचारणा केली. लिखाणाची मला आवड होतीच कारण मी जर्नलिझमचा कोर्स केला होता आणि कॉलेजमध्ये असताना मी कॉलेज विश्व नावाचं एक सदर सकाळमध्ये चालवायचो. दर गुरुवारी ते प्रकाशित व्हायचं. त्यामुळे वृत्तपत्रासाठी सदरांसाठी लिहिण्याची तशी मला सवय होती. बऱ्याचदा काय होतं की लेखक म्हणून तुम्ही जेव्हा नाटककार म्हणून जेव्हा मी काम करत असतो तेव्हा एखादा विषय डोक्यामध्ये येतो त्या विषयावरती तुम्ही काम करायला लागता आणि त्या विषयाच्या संदर्भातलं तुम्ही बरंच काही वाचता. त्या विषयाशी च्या विषयाच्या संदर्भात असलेल्या गोष्टींचा तुम्ही मागोवा घ्यायला लागता. परंतु बऱ्याचदा अनेकदा असं लक्षात येतं की आपल्या मनामध्ये त्याच्याही पलीकडे काहीतरी घुसळण होत असते, काहीतरी विचार मनामध्ये येत असतात, काही आपल्याला वाटत असते. आणि या सगळ्याचं काय करायचं किंवा हे सगळं मनातल्या मनात राहतं. परंतु जेव्हा अशा पद्धतीचं एखादं सदर किंवा एखादा लेख जेव्हा लिहायची वेळ येते तेव्हा आपोआप त्या सगळ्या गोष्टी त्यातून तुम्हाला मांडायला एक प्रकारची संधी मिळते. आता यामध्ये 2 प्रकारचे भाग आहेत किंवा मतभेद आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे जसे आमचे माजगावकर मला नेहमी असं म्हणतात की शक्यतो सदर लिहू नकोस. कारण होतं असं की तुम्ही एकदा सदर लिहायचं असं ठरवलं की एकतर दर 7 दिवसाने किंवा दर 15 दिवसाने तुम्हाला काहीतरी लिहायचंच आहे. आणि काहीतरी लिहायचं आहे म्हणून तुम्ही खरोखरच काहीतरी लिहायला सुरुवात करता आणि मग बऱ्याचदा असं लक्षात येतं की तुम्ही केवळ ती डेडलाईन पूर्ण करण्यासाठी म्हणून काहीतरी लिहिता. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की अनेकदा ते असं सांगतात की तुम्ही एखादा विषय किंवा एखादा मुद्दा किंवा एखादी भावना मनामध्ये आल्यानंतर तुमच्याकडे जेव्हा सदर असतं आणि ते दर आठवड्याने किंवा दर 15 दिवसांनी लिहायचं असतं तेव्हा तुम्ही त्या सदरामध्ये आणि त्या लेखामध्ये ती भावना, तो मुद्दा, तो विचार, ते तुमचे जे काय म्हणणं आहे ते तुम्ही मांडून टाकता आणि तुम्ही मोकळे होता. त्यापासून तुम्ही डिटॅच्ड होता. परंतु अशा पद्धतीचं जे काही मनात आलेलं असतं ते तुमच्या मनातल्या मनात मुरत राहिलं पाहिजे आणि त्यातून एखाद्या मोठ्या कलाकृतीचा विचार होऊ शकतो किंवा निर्मिती होऊ शकते. त्यामुळे काही लोकांच्या मते सदर लेखन हे लेखकाला मारक आहे आणि काही वेळा मला असं वाटतं की सदर लेखन ही लेखनाचा एक पद्धतीचा रियाज सुद्धा आहे. म्हणजे गायक रियाज करतो, नट रियाज करतो, नर्तक रियाज करतो, खेळाडू रोजची आपली एक जी काही तयारी असते, प्रॅक्टिस असते ती करतात. पण लेखकाचा रियाज काय असा कधी कधी प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. आणि मग कधी कधी असं वाटतं की अशा पद्धतीचं एखादं सदर मनामध्ये असलं पाहिजे की हातामध्ये असलं पाहिजे अधूनमधून की अशा पद्धतीचे जे विचार मनामध्ये येतात ते कुठेतरी तुम्हाला मांडायला एक मोकळीक मिळते. आणि दुसरी गोष्ट अशी असते की माझ्या असं लक्षात आलेलं आहे की अशा पद्धतीचे विचार तुम्ही मांडता पण ते तिथे संपत नाहीत. माझ्या बाबतीत तरी असं होतं की ते तिथे संपत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आभाळाचे तुकडेमध्ये असलेला एक जो लेख आहे जो माध्यमावरचा आहे ग्लोबल विलेज नावाचा हा लेख मी 87 साली 87 नाही 97 साली लिहिला होता. केसरीच्या एका जेव्हा केसरीमध्ये माझं 3 कमी 21 नावाचं सदर चालू होतं त्या सदरामध्ये त्या ग्लोबल विलेजचा जो काही प्रवास आहे तो टेलिफोन पासून सुरू होतो. म्हणजे लहानपणी शेजाऱ्याच्या घरी टेलिफोन होता आणि माझ्या एका मित्राचा फोन मला आल्यावर मी दचकलो की मला फोन कसा येऊ शकतो, तर मी कसं फोनवर बोलू. कारण त्यावेळेला फोन जे आम्ही पाहिलेले असायचे ते म्हणजे हिंदी सिनेमामधल्या व्हिलनच्या टेबलवरती किंवा हिरोच्या घरी. आणि त्यामुळे आपल्याला फोन असं मला तो फार आश्चर्याचा धक्का बसला होता. आणि मग मी कारण माझा मित्र होता त्याच्या घरी फोन होता त्यामुळे त्यांनी माझ्या शेजाऱ्यांच्याकडे फोन केला होता. आणि तेव्हा तो माझी पहिली फोनची रिॲक्शन होती, इंटरॅक्शन होती. त्यानंतर मी मुंबईला आलो, मग मग पेजर आले, मग मोबाईल आला.
असं करता 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 जो काही सगळा संपर्क माध्यमांचा जो काही विस्तार होत गेला, तो सगळा विस्तार त्याच्यामध्ये मी मांडला होता. पण ते सगळं माझ्या डोक्यात ते निघून नव्हतं गेलं. मी जेव्हा ऍट एनी कॉस्ट ही कादंबरी दिली, तेव्हा मला त्या सगळ्या गोष्टींचा परत एकदा वापर करता आला. तो त्यावेळेला जो झालेला विचार होता, तो विचार त्या ठिकाणी कामाला आला. त्यामुळे मला असं वाटतं की अनेकदा तुमचे लेख ही तुमच्या पुढच्या एखाद्या मोठ्या लेखनाची, म्हणजे कादंबरी असेल किंवा नाटक असेल, त्याची पूर्वतयारी सुद्धा असू शकते. तुम्ही जर वरवरचा विचार केला आणि तात्पुरतं ते लिहून मोकळं झालात, तर कदाचित असं होऊ शकतं की तुमच्या डोक्यात आलेला विचार संपून गेला. पण ते लिहित असताना सुद्धा जर तुम्ही खूप मनापासून आणि उत्कटतेने ते लिहायचा प्रयत्न केला, तर ते तुमच्या मनाशी राहतं आणि ते तिथे संपत नाही. तर त्याचं पुढे वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये रूपांतर व्हायला लागतं, त्याचा विकास व्हायला लागतो. ते विकसित होत होत एका वेगळ्या नवीन थॉट पर्यंत तुम्ही, विचारापर्यंत तुम्ही जाता आणि पुढचं काही लिखाण करत असताना तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आहेत आणि मला असं वाटलं की या दोन्ही गोष्टीमधला समतोल आपण साधला पाहिजे. म्हणजे अगदीच सदरांपासून फटकून राहायचं नाही, पण सतत काहीतरी रोज आपल्याकडे एक सदर असलंच पाहिजे. कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्रामध्ये आपण दिसलंच पाहिजे, आपलं वाचलंच गेलं पाहिजे, नाव आलंच पाहिजे. या सगळ्या गोष्टी टाळून अधूनमधून जेव्हा असं वाटेल की आता आपल्याकडे सदराच्या माध्यमातून काहीतरी सांगण्यासारखं आहे, त्यावेळेला ते लिहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की दिवाळी अंकांच्या निमित्ताने काही लेख लिहून झाले. दिवाळी अंकाच्या वेळेला विषय दिला जायचा किंवा माझ्या डोक्यात आलेला विषय मी मला फोन आलेल्या संपादकांना विचारायचो आणि मग दोघांच्या सहमतीने आम्ही विषय ठरवायचो. आणि पाहता पाहता माझ्या असं लक्षात आलं की माझ्याकडे असे बरेच लेख जमा झालेले आहेत की जे तात्कालिक गोष्टींवरती जरी आधारित असले तरी ते आजही वाचावेसे वाटतील. आजही त्या लेखांचा काही ना काहीतरी संदर्भ लागतो. आजही ते आउटडेटेड वाटणार नाहीत, अशा पद्धतीचे लेख माझ्याकडे जमा व्हायला लागले, माझ्याकडे जमा झालेले होते. आणि मग त्या लेखांचं काय करायचं, असा हे चालू असताना माझा सुनील गोडसे नावाचा एक मित्र आहे, त्यांनी मला असं म्हणतो, तू लेख संग्रह का नाही करत? आणि तो दिलीप राज प्रकाशनचा लेखक असल्यामुळे तो म्हणाला की मी मधुर बर्वे यांना विचारतो. आणि त्याने विचारलं, मग आमची भेट झाली आणि मग त्यांना मी पाठवलेले लेख जे होते ते आवडले आणि त्यातून या लेखसंग्रहात उदय झाला किंवा जन्म झाला. आता यातल्या लेखांच्या बद्दल जर पाहायला गेलं तर हे लेख मी प्रस्तावनेतच म्हटल्याप्रमाणे एका विषयावरचे नाहीयेत किंवा एका ठराविक विषयाच्या भोवती घुटमळणारे नाहीयेत. जसं माझा चुडेल हा कथासंग्रह एका ठराविक भावविश्वाच्या भोवती घोटाळतो, म्हणजे चित्रपट आणि मालिका नाटक याच्या भोवती. इथे कसं आहे की काही व्यक्तिचित्र आहेत, काही तात्कालिक घटना घडल्या आणि त्याच्यावर मला काहीतरी सुचलं, त्या काही खूप गोष्टी मनामध्ये साचून राहिल्या होत्या, त्याचं मला काहीतरी करावं असं वाटलं. अगदी साधं उदाहरण म्हणजे पहिलाच जो लेख आहे नारायण नारायण. पु ल देशपांडे हे मला असं वाटतं की आपल्या संपूर्ण साहित्य विश्वामधलं एक फार मोठं नाव आहे. गमतीचा भाग म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून आता काय पुलं संपले, आता पुलं आउटडेटेड झाले, चाळी संपल्यावर आता काय पुलं उरणार नाहीत, अशा पद्धतीचं सगळं आम्ही ऐकत ऐकत मोठे झालो. आणि आता आजची जी जेनझी आहे ती सुद्धा पुलांवर इतकी प्रेम करते की आता परवाच व्हॅलेंटाईन डेला एका जेनझीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलाने पुलंची पात्र ही वेगवेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डेला आपापल्या पार्टनरला कसं प्रपोज करतील, म्हणजे नारायण कसं करेल किंवा रावसाहेब कसे करतील, या पद्धतीची एक मोठी पोस्ट टाकली होती. त्यामुळे पुला आउटडेटेड झालं असं म्हणणारी मंडळी निवृत्त झाली आणि ते, परंतु अजूनही आपल्यावरती पुलंचं गारूड आहे. तर पु ल देशपांडेंच्या एकूणच चिंतनशीलतेचा माझ्यावरती खूप परिणाम आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की संस्कृत नाटकामध्ये जे वर्णन केलेलं आहे की विदूषकाचा मुखवटा जो असतो, त्या मुखवट्याच्या पाठीमागे तत्वज्ञाचा चेहरा असावा लागतो. आणि पुलंच्या बाबतीत मला ते कायम पटतं. कारण त्यांच्या संपूर्ण लिखाणामध्ये मला एक तत्वचिंतन आढळतं, त्याच्यावरती मला कधीतरी खूप सविस्तर असं लिहायचं आहे. पण पुलंच्या नारायण कथेचा प्रभाव माझ्यावरती खूप होता, आपल्या सगळ्यांवरतीच आहे. पण मला नेहमी असं वाटायचं की पुलंचा तो जो कथेतला जो शेवटचा नारायणाचा मुलगा आहे, तो आता मोठा झाला असेल, आता त्याचं काय, तो काय करत असेल. आणि मग त्या काळामध्ये असं लक्षात यायला लागलं की माझे अनेक मित्र आणि विशेषतः मित्रांची मुलं इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स करायची. तर हे इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे काय, तर जे आपण म्हणजे कॉलेजमध्ये असताना किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण कार्यक्रम आयोजित करायचो आणि त्यासाठी सगळी मरमर आपण करायचो.
नारायण सुद्धा दुसऱ्याच्या लग्नामध्ये सगळी मरमर करतो, प्रचंड काम करतो, आणि त्याला फक्त त्यातला आनंद हवा असतो, तो तो आनंद घेतोय. पण नारायणाच्या मुलांनी हाच आनंद इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सच्या माध्यमातून घेऊन त्यातनं पैसा कमवायचा असं ठरवलं असेल का, असा एक विचार माझ्या मनामध्ये आला. आणि मग माझ्या मनामध्ये पुलंच्या नारायणाचं एक पात्र, मुलाचं पात्र उभं राहिलं. मी नारायण नारायण अशा पद्धतीने तो लेख लिहिला, की त्याला साहित्य संमेलन आयोजित करायची, विभागीय एक एक दिवसीय एका वॉर्डातलं एका नगरसेवकाचं आयोजित करायची ऑफर येते. आणि नारायण जसं लग्न पूर्णपणे ताब्यात घेतो त्याप्रमाणे तो ते घेऊन ते कसं पार पाडतो. आणि त्यामुळे झालेला जो बदल आहे काळाचा, म्हणजे नारायण पैशाची अपेक्षा करत नाही, किंबहुना नारायणाला असं वाटतं की अरे पैसे कसे घ्यायचे या कामाचे, ही आपली माणसं आहेत, आपण आपल्या माणसांच्या घरामध्ये राबतो. आणि नारायणाचा मुलगा म्हणतो त्यांनी तुम्हाला राबवून घेतलं, मी प्रत्येक गोष्टीचे पैसे मोजणार, अगदी लग्नाचे काय मर्तिक सुद्धा मी ऑर्गनाईज करून देणार आणि त्याचेही पैसे मोजणार. हा जो समाजामधला ग्लोबलायझेशन नंतर झालेला जो बदल आहे, की प्रत्येक गोष्टीचा दाम मिळाला पाहिजे, आणि मग एकीकडे पुलंचा नारायण आणि दुसरीकडे नारायणाचा मुलगा, अशा पद्धतीचं ते व्यक्तिचित्र मी रंगवलं. आणि ते व्यक्तिचित्र मी सकाळच्या सप्तरंगच्या लेखामध्ये, सदरामध्ये मी लिहिलं. त्याला खूप प्रतिसाद मिळाला. म्हणजे पुलंचे चाहते किंवा त्या सप्तरंग वाचणाऱ्या अनेकांनी मेल केल्या आणि फोन केले, आणि ते खूप आवडल्याचं कळवलं. अनेकांना असं वाटलं की आम्हाला खरोखरच डोळ्यातनं पाणी आलं वगैरे वगैरे. असाच पुलंच्या बाबतीमध्ये घडलेला एक किस्सा म्हणजे पुलंच्या घरी चोरी झाली पुलं गेल्यानंतर, पुण्याच्या घरामध्ये. आणि मी असा विचार केला की समजा ही कशी झाली असेल चोरी, चोर आत गेल्यानंतर काय झालं असेल. आणि मग चोर चोरी करण्याच्या निशाने पुलंच्या घरामध्ये शिरतो, आणि त्याच्यानंतर तो सकाळी बाहेर पडतो, आणि त्याच्यामध्ये जे काय बदल झालेला आहे किंवा एकूणच जे काय त्याचं ते वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. तसे कधी कधी तात्कालिक प्रसंगही त्याच्यामध्ये मी आणले आणि त्याच्यावरती मी लेख लिहिले. व्यक्तिचित्रांच्या बाबतीमध्ये मला नेहमी असं वाटतं की मी फार सुदैवी माणूस आहे. माझ्या आयुष्यामध्ये खूप उत्तुंग माणसं आली. म्हणजे उंची म्हणजे काय याची व्याख्या ज्यांच्याकडे बघून ठरवावी अशी माणसं आली. त्याच्यापैकी एक म्हणजे बी व्ही कारंत, कन्नड रंगभूमीवरचे एक अत्यंत श्रेष्ठ दिग्दर्शक, जे मला शिकवायला होते NSD मध्ये, शिकवायला आले होते. त्यांच्याबरोबर आम्ही म्हैसूरला गेलो होतो, 2 महिने म्हैसूरला होतो आम्ही. आणि त्यांच्याबरोबर आम्ही नाटक बसवलं, त्याच्यामध्ये काम केलं. तर या माणसाच्या व्यक्तिमत्वातली उत्तुंगता आणि त्याच्यातलं माणूसपण आणि त्याचे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कोपरे, या सगळ्या गोष्टी मला जाणवायला लागल्या. आणि त्याच्यावरती मी बाबा महाराज म्हैसूरकर नावाचा लेख त्याच्यामध्ये लिहिला. असाच एक अत्यंत उत्तुंग माणूस आयुष्यामध्ये आला, जो म्हणजे विजयाबाईंचा गुरु फ्रिट्झ बेनेविट्स, जर्मन दिग्दर्शक, ज्यांचा ब्रेख्ट आणि शेक्सपियर वरती प्रचंड अभ्यास होता. जगभर त्यांनी या दोघांची नाटकं बसवली. आणि मी ते आम्हाला शिकवायला होते, त्यांचा सहवास मला मिळाला. खूप मला ते खूप आवडायचे, म्हणजे आवडते शिक्षक अशा पद्धतीचा तो भाग होता. त्यामुळे या उत्तुंग माणसांबद्दल मी ते लेख लिहिले. म्हणजे मला प्रेरणा त्याची अशी मिळाली की दोन्ही जर्मनी जेव्हा विभक्त होत्या आणि जर्मनी जेव्हा एकत्र आल्या तेव्हा ते भारतात होते. आणि टीव्ही वरती वगैरे ते दाखवलं जात होतं. पण त्यावेळेचा टीव्ही छोटा होता, म्हणजे फक्त संध्याकाळी बातम्या वगैरे असं सगळं होतं. आणि त्यामुळे त्यावेळेला त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पत्र पाठवली होती, वर्तमानपत्राची कात्रणं पाठवली होती. आणि ती वॉल जी होती त्याचा एक छोटासा तुकडा पाठवला होता. आणि मला आठवतं सर, त्या बातम्या, तो तुकडा, ते सगळं बघून इतके गहिवरले होते. आणि मला त्यांच्यातला एक वेगळाच कोपरा मला त्या ठिकाणी दिसला, आणि मग ती माणसं मी त्याच्यामध्ये रेखाटली. पण केवळ उत्तुंगच माणसं नव्हे, तर खूप चांगली, साधी आणि निर्मळ माणसं आयुष्यामध्ये आली. त्यातले एक सुहास बावडेकर, आपले नेपथ्यकार, ते माझ्या आयुष्यामध्ये आले. माझ्या दुसऱ्या नाटकाचं नेपथ्य त्यांनी केलं. त्याच्यानंतर आमचा जो काही एकूण सहवास होता मुंबईमध्ये, मला कधीच परक वाटलं नाही. माझ्या पाहुणा नाटकाचं त्यांनी नेपथ्य केलं तेव्हा मी असं नेहमी म्हणायचो, मला मुंबईत कधीच पाहुण्यासारखं वाटलं नाही यांच्यामुळे. तर त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे, ते अकाली सोडून गेले आपल्या सगळ्यांना, आम्हाला. तर अशा पद्धतीची व्यक्तिचित्र त्याच्यामध्ये आणली. त्याचबरोबर अनेकदा काही सामाजिक प्रश्न त्याच्यामध्ये मी हाताळले. काही सामाजिक प्रश्नांच्या वेळेला मला भूमिका घेणं वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये मी काही पडत नाही, कारण मला असं वाटतं की त्यात तो शब्द आता इतका गुळगुळीत झालेला आहे आणि त्या शब्दाच्या मागे इतके झेंडे आणि अजेंडे चिकटलेले आहेत की त्या शब्दाचा मी वापर करत नाही.
पण मला असं वाटलं की त्या त्या वेळेला काहीतरी ठामपणे बोललं पाहिजे. म्हणजे अं, एका चित्रपट महोत्सवातून 2 चित्रपट वगळले होते आणि मला असं वाटलं की हे चित्रपट वगळणं चुकीचं आहे. आणि त्यावेळेला मी लेख लिहिला आणि गमतीचा भाग असा की त्यावेळेला ज्यांच्या ज्यांच्या त्या पॅनोरमामध्ये निवड झाली होती त्यांच्यापैकी कुणीच काही केलं नाही, कुणीच विरोधही केला नाही. ज्यांची निवड झाली होती त्यांनी असं म्हटलं की आम्ही याचा निषेध करू वगैरे वगैरे. एकच योगेश सोमण असे होते की ज्यांनी म्हटलं की मी निषेध करणार नाही. मला आयुष्यात पहिल्यांदा ही संधी मिळालेली आहे आणि माझा चित्रपट मला लोकांना दाखवायचा आहे. त्यांनी ठाम त्याच्यावरती एक आपला अं, अं, तो चित्रपट त्यांनी तिथे दाखवला आणि सगळ्यांनीच चित्रपट आपापले दाखवले. कोणी असं काही केलं नाही की चित्रपट दाखवणार नाही. पण या सगळ्या वातावरणामध्ये मग मला जे असं लक्षात आलं की कुठल्याच बाबतीमध्ये आपण मराठी कलावंत एकत्र येत नाही आणि त्याच्यावरती मी मोकळेपणाच्या मारेकऱ्यांना आवरा असा एक लेख लिहिला. तर अशा पद्धतीने खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अनुभव येत गेले त्या त्या काळी काही प्रासंगिक घटना. पण मला नेहमी असं वाटतं की तुम्ही काही तात्कालिक घटनांवरती जेव्हा काही भाष्य करता तेव्हा जरी तुम्हाला माहित असतं की उद्या हा पेपर रद्दीत जाणार आहे तरी सुद्धा मला असं वाटतं की त्या तात्कालिक घटनांच्या मधनं सुद्धा तुम्ही काहीतरी असं शोधलं पाहिजे की ज्यातून तुम्हाला चिरंतन वृत्ती आणि प्रवृत्तींचा शोध घेता येईल. जे सार्वकालिक आहे असं काही शोधता येईल. आणि मला असं वाटलं की तसा शोध मी घेत गेलो आणि म्हणूनच हे आजही आउटडेटेड वाटत नाही. कारण हा लेखसंग्रह छापायचा असं म्हटल्यानंतर अनेकांनी मला असं म्हटलं की अरे याच्यामध्ये आता तू भर घाल आणि नव्यानं सगळं परत ते लेख साफसूफ कर नव्याने. मला असं वाटलं की हे लेख मी त्यावेळच्या एका भावावस्थेमध्ये गेलो होतो आणि त्यामध्ये मी ते लिहिलेले आहेत. त्यावेळची माझी वैचारिक जी काही बैठक होती त्या बैठकीत आलेले लेख आहेत. आता त्याच्यात पुन्हा त्याचा पुनर्विचार करणं म्हणजे तो सगळा साचा मोडणं आणि नवीन पद्धतीने त्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं. मग मला असं वाटलं की असं करण्यापेक्षा जे आहे तेच लोकांच्या समोर ठेवू आणि लोकांनाच याचा विचार करू दे की हे आउटडेटेड वाटतंय का. कारण ज्यांनी वाचलं, ज्यांनी त्याचं एडिटिंग केलं, ज्यांनी संपादकत्व सांभाळलं, किंवा सुनील गोडसे, मधुर बर्वे या सगळ्यांशी चर्चा जेव्हा होत होत्या तेव्हा कुणाचाच असा मुद्दा नव्हता की हे जुनं वाटतंय की हे आम्ही आज का वाचतो आहोत. त्यामुळे हा निर्णय घेतला की आपण बदल काहीही करायचे नाही. अगदी काही तपशिलातले काही बदल असतील की ज्याच्यामुळे म्हणजे उद्या असं असं होणार आहे वगैरे अशा पद्धतीचे जे संदर्भ होते ते काढून टाकले. परंतु लेखांना हात लावला नाही कारण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा एखादं काही लिहिता तेव्हा तुम्ही एका वेगळ्या भावावस्थेमध्ये असता आणि तुमची विचारांची जी काही एक बांधणी असते ती त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत असते आणि ती मला हलवायची नव्हती आणि त्यामुळे या लेखसंग्रहाचा मी विचार केला. अं, अनेकदा एखादं नाटक कसं सुचलं त्याच्या पाठीमागची प्रक्रिया काय याच्याबद्दल विचारलं जातं. ते लोकसत्तेने काही लेख माझ्याकडनं मागवून घेतले होते. ज्याचा त्याचा प्रश्न याच दिवशी याच वेळी आणि देहभान नाटकाबद्दल सुखांशी बांधतो आम्ही बद्दल. तर त्या लेखांचा समावेश मी याच्यामध्ये केला. किंवा अनेकदा असं होत होतं की काही नवीन घटना घडल्यात म्हणजे 100री झाली मराठी नाट्य महोत्सवाची. अशा वेळेला रंगभूमीला काय वाटत असेल, रंगभूमीच्या मनामध्ये काय आलं असेल. तर मला श्रीकांत भुजीवर असं म्हणाले की नाही तुम्ही तू एक काम कर की रंगभूमी बोलते अशा पद्धतीने हे लिह हे रंगभूमीचं मनोगत लिहू दे. तर मी त्या पद्धतीने ते लिहायचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने या जर लेखांची जर संपूर्णपणे आपण यादी पाहिली तर या यादीमध्ये अं, अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टींचा समावेश दिसतो. काही गमतीदार किस्से आहेत की जसं सत्यदेव दुबेंनी आमचं नाटक बसवलं होतं चाणक्य विष्णुगुप्त आणि त्यांच्या लक्षात आलं हे नाटक काही फार वर्क होत नाहीये काही दिल्लीमध्ये असताना. तेव्हा ते म्हणाले की अरे ऑडियन्स येईल असं काही दिसत नाहीये. तर त्यांनी आम्हाला त्या नाटकाचं पूर्णपणे पोस्टर बदलायला लावलं. अखंड भारताचा भगव्या रंगातलं पोस्टर तयार करायला लावलं आणि ते JNU आणि दिल्ली विद्यापीठामध्ये जाऊन ते पोस्टर लावायला सांगितलं. ते पोस्टर लावल्यानंतर अनेकांना असं म्हटलं की अरे दुबेजी संघाचे आहेत आणि ते संघाचा अजेंडा घेऊन आलेत आणि ते नाटक पाहायला इतकी तुडुंब गर्दी झाली. त्याचे 10 प्रयोग आम्ही केले. 10च्या 10 प्रयोग हाऊसफुल झाले आणि लोक बाहेर पडताना म्हणायचे अरे ऐसा तो कुछ उसमें है नहीं. पण तरी दुसऱ्या माणसाला वाटायचं याला कळलं नसेल काहीतरी असेलच आणि लोक येत राहिले गर्दी होत राहिली. तर अशा एका नाटकाच्या निर्मितीची प्रक्रिया त्याच्यामध्ये मी लिहिलेली आहे की जे नाटक एक टीव्ही सिरियलचा भाग होतं. त्यातले 2 प्रसंग होते त्यातले. त्या प्रसंगाचं नाटक करायला दुबेजींनी गोपू देशपांडेंना सांगितलं. मग गोपू देशपांडे 2-2 सीन लिहायचे अनंत देवान देवांकडे पाठवायचे
मुंबईला वसंतदेवांकडे. वसंतदेव त्याचं अनुवाद करून ते परत दिल्लीला पाठवायचे. याच्यामध्ये जो वेळ जायचा त्याच्यात दोघींचं ब्लड प्रेशर वाढायचं. मग ते मला पकडायचे, मला बसवायचे, लिही असं म्हणून ते एक एक वाक्य सांगायचे आणि माझ्याकडे लिहून घ्यायचं. म्हणजे मी त्या नाटकाचा गणपती आहे असं मी मी असं म्हणतो. तर ही जी सगळी प्रोसेस होती ही खूप इंटरेस्टिंग होती, आणि ही प्रोसेस, इंटरेस्टिंग प्रोसेस वाचताना मला असं वाटलं की लोकांना खूप त्याच्यामध्ये मजा येईल, त्याच्यामध्ये आनंद मिळेल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आभाळाचे तुकडे असं याला सगळं म्हणत असताना मला या गोष्टीची जाणीव होती की अं, आयुष्य हे आभाळासारखं विस्तीर्ण आहे. आणि विचारसरणी किंवा इझम्स जे आहेत त्या छोट्या छोट्या छत्र्यांसारख्या आहेत, आपण त्याच्यामध्ये बसतो आणि त्यामुळे आपलं आभाळ सीमित होतं. पण आभाळ हे इतकं विस्तीर्ण आहे, आणि प्रत्येक लेखकाचं लेखन म्हणजे त्या आभाळाकडे त्यानं आपापल्या जीवनदृष्टीच्या झरोक्यातून केलेलं अवलोकन आहे. आणि कुठल्याही खिडकीतून किंवा झरोक्यातून जेव्हा आपण आपल्याला आभाळ दिसतं तेव्हा असं आपल्याला वाटतं की आपल्याला संपूर्ण आभाळ दिसते, पण ते तसं नसतं. ते आभाळाचे तुकडे असतात. त्यामुळे मला या आयुष्याचे जे काही तुकडे दिसले, आयुष्य समग्रपणे पाहण्याची ताकद एखाद्या ज्ञानेश्वरांकडे किंवा रामदास स्वामींकडे असू शकते, तुकारामांकडे असू शकते, ती आपल्याकडे नसते. त्यामुळे मला असं वाटलं की समग्रपणे आयुष्य आपल्याला पाहता येणार नाही, पण या आयुष्याचे जे काही भाग आपल्याला जाणवले, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे रंग रस आपण अनुभवले, आणि हे अनुभवत असताना जत्रेमध्ये ज्याप्रमाणे कुतूहलानं माणूस फिरत असतो, लहान मूल फिरत असतं, त्याला प्रत्येक गोष्ट हवीहवीशी वाटत असते, प्रत्येक गोष्टीत त्याला रस निर्माण होतो, एक कुतूहल निर्माण होतं. या कुतूहलातनं मी हे सगळे लेख लिहिले, पाहिले, वाचले. आणि त्यातून मला जे आयुष्याचे जे काही तुकडे मला समोर गोळा झाले ते तुकडे यातनं मी मांडायचा प्रयत्न केलाय. आणि म्हणून मला असं वाटतं की ही आभाळाचे तुकडे आहेत. आणि याचं एक सुंदर असं मुखपृष्ठ केलं गेलं. आणि मुखपृष्ठ तर आपण पाहिलेलं आहेच याच्यामध्ये. त्याला असलेला तो छानपैकी निळा रंग, आणि मिलिंद कडाणे यांनी ते मुखपृष्ठ हे केलेलं आहे. दिलीप राज प्रकाशन आणि मधुर बर्वे यांनी अत्यंत मनापासून हे पुस्तक तयार केले आणि हे लोकांपर्यंत आले, आणि त्याला उत्तम प्रतिसाद साताऱ्यामध्ये संमेलनात मिळाला. पुणे पुस्तक महोत्सव आता सवाई सारखंच एक वेगळा महोत्सव आता वार्षिक सण होऊन बसलेला आहे. तिथे सुद्धा लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. त्यामुळे मला असं वाटतं की हे आभाळाचे तुकडे जे आहेत ते माझ्या दृष्टीने लोक त्याच्याकडे बघत आहेत आणि माझ्या दृष्टीने या सगळ्याचा आस्वाद घेत आहेत. अं, त्याच्यामध्ये बडोद्याचं अध्यक्षीय भाषण आहे. हे अध्यक्षीय भाषण करत असताना एक महत्वाची गोष्ट मी सुरुवातीलाच सांगितली होती की आजकाल अध्यक्षीय भाषण कुठल्याही साहित्य संमेलनाचं जे असतं, असं म्हटलं जातं की राजकारण हेही जीवनाचं एक अंग आहे. परंतु दुर्दैवाने राजकारण हेच जीवनाचं अंग आहे की काय, असं वाटायला लागतं. इतक्या परीने त्यामध्ये राजकारणावर बोललं जातं किंवा मांडणी केली जाते, आणि मग साहित्यावर बोलायचं राहूनच जातं. असा अनुभव अनेकदा आपल्याला येतो, बहुतांश वेळेला असा अनुभव आपल्याला येतो. त्यामुळे मी सुरुवातीलाच या भाषणामध्ये स्पष्ट करून सांगितलं की राजकारणाचा माझा अभ्यास आहे. माझी स्वतःची अत्यंत राजकारणाच्या बद्दलची काही मतं आहेत, परंतु ती मांडायची ही जागा नव्हे, कारण मला साहित्यावर बोलायचं, हे साहित्य संमेलन आहे. आणि अशा पद्धतीने मी ते भाषण मांडलं. तर अशा पद्धतीने हे एक वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कॅनव्हासवर मारलेले फटके आहेत. मी प्रस्तावनेत म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही सलग वाचू शकता, तुम्ही अधूनमधून वाचू शकता. कुठलंही पान उघडून जो लेख तुमच्या हातात येईल त्याचं तुम्ही वाचन करू शकता. त्यामुळे याला एक सूत्र नाही. याला अनुक्रमणिका असली तरी तो अनुक्रम कुठल्याही ठराविक दिशेने जाणारा नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे आभाळाचे तुकडे जसं आपण आभाळाकडे बघतो तशा पद्धतीनेच पाहावेत आणि त्याचा आस्वाद घ्यावा. अं, मला असं वाटतं की सुरुवातीची प्रस्तावना इतकी पुरेशी आहे. आपण गप्पा मारायला सुरुवात करूयात आणि त्यातलाच वेगवेगळ्या प्रकारचे विषय उलगडत जातील त्या पुस्तकाबद्दलचे. धन्यवाद. नक्कीच या पुस्तकाबद्दल तर उत्सुकता आता निर्माण झाली की नक्की काय काय त्याच्यामध्ये असेल. एक थोडक्यात धावता आढावा तुम्ही घेतलेला आहे. पण आता सगळ्या मला वाटतं रसिक जे वाचक आहेत त्यांना वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली असेल नक्कीच. हे वेगवेगळे तुकडे तुम्ही एकत्रित केलेले आहेत. तर तुमचा एखादा आवडता, अतिशय आवडता तुकडा कोणता? अं, नाही, खरं तर मला यातल्या व्यक्तिचित्रांची पण गंमत वाटते, किंवा म्हणजे काही मला अजूनही ते आवडतात.
किंवा ज्या पद्धतीने नाटकांमधल्या या गोष्टींबद्दल मी बोललेलो आहे, अ, तर ते मला त्याच्यामध्ये माझा त्रेपलेव नावाचा जो लेख आहे, हम्म. तो लेख मला नेहमीच आवडतो. याचं कारण असं की त्या लेखामध्ये मला आयुष्यामध्ये मिळालेली एक अतिशय सुंदर भूमिका होती ती. अ, त्रेपलेव हे चेकावच्या एका नाटकामधलं हे आहे, पात्र आहे. सीगल नावाचं चेकावचं एक अतिशय सुंदर नाटकवाल्यांवरचं नाटक आहे. त्यामुळे आम्ही त्याला खूपच रिलेट करतो की चेकावची गंमत अशी आहे की तो पात्रांमध्ये खूप खोल उतरतो आणि त्याच्या पात्रांचे सगळे जे काही मानसिक दोलायमान स्थिती असेल, ताणतणाव असतील किंवा हर्षोल्लास असेल किंवा महत्वाकांक्षा असतील, या सगळ्यांच्या सकट तो ती पात्र उभी करतो, ती खूप सुंदर पद्धतीने उभी करतो. त्यामुळे मला चेखाव अतिशय आवडतो. आणि या चेकावचं सिगल नावाचं हे नाटक आहे, तिचे माझं सगळ्यात आवडतं नाटक आहे. आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टन्टिन ग्राबिलिच त्रेपलेव नावाचं पात्र आहे. हा त्रेपलेव जो आहे तो जेव्हा मी केला तेव्हा मी NSD मध्ये होतो 88 साली. आणि मी नुकताच लिहायला लागले होते. म्हणजे एकांकिका वगैरे लिहिल्या होत्या, पण मी अजून पूर्ण नाटक लिहिलं नव्हतं 2 अंकी. आणि ते लिहिण्याच्या माझ्या मनामध्ये प्रोसेस सुरू होती. त्यातला त्रेपलेव हा सुद्धा नवोदित लेखक आहे. त्याला खूप काही लिहायचंय. तो असं म्हणतो की जीवन जैसा है वैसा हमें नहीं दिखाना है, और वैसा भी नहीं जैसा उसे होना चाहिए. हमें तो अपने नाटक में वो लिखना है जिसे हम रात दिन सपने में देखा करते हैं. आणि अशा पद्धतीचा तो स्वप्नाळू लेखक आहे. त्याला लेखक व्हायचंय. त्याचं त्याच्याच ग्रुपमध्ये काम करणाऱ्या एका मुलीबरोबर त्याचं प्रेम आहे. त्याला असं वाटतं की तिचं त्याच्यावर प्रेम आहे. पण ती त्रिगोरीन नावाच्या एका अत्यंत एस्टॅब्लिश अशा लेखकाच्या प्रेमात पडलेली आहे. आणि त्याच्यानंतर ती निघून जाते आणि तिच्या आयुष्याची वाताहत होते. या नाटकातली गंमतच ही अशी आहे की त्रेपलेव एका परीने एक यशस्वी लेखक होतो सुद्धा. पण जसा जसा तो यशस्वी लेखक होत जातो तसं तसं त्याच्यामधली एक मॅच्युरिटी जागत जाते. आणि त्याला त्रिगोरीन सारखं यश मिळत नाही, पण त्याला कलात्मक समाधान मिळतं. आणि त्रिगोरीन हा त्याला कलात्मक यश मिळालेलं असतं, त्याला आर्थिक यश मिळालेलं असतं, त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळालेली असते. त्याचं नीनावरती अजूनही प्रेम आहे. आणि शेवटच्या क्षणी जेव्हा नीना येते आणि त्याला भेटते आणि त्याला सांगते की ती अत्यंत अपयशी अशी नटी ठरलेली असते, छोट्या छोट्या हॉटेल्सच्या नाटकांमध्ये काम करत असते. आणि ती येते आणि ती म्हणते की तुम्ही जेव्हा वाईट काम करत असता स्टेजवर आणि जेव्हा तुम्हाला जाणवत असतं, तुम्हाला ते दिसत असतं की तुम्ही वाईट काम करता, त्याच्यासारखं दुःख नाही. आणि तो फक्त तिला ऐकत राहतो. म्हणजे शेवटी तिची एक सलिलिटी आहे. तो फक्त ऐकत राहतो, ऐकत राहतो, ऐकत राहतो. आणि एका पॉइंटला ती विदा असं म्हणते निघून जाते. आणि त्याच्यानंतर तो तिच्या जाण्याकडे पाहत राहतो आणि तो म्हणतो की आईला जर कळलं की ही आली आहे तर आईला आवडणार नाही, आईला वाईट वाटेल. आणि तो आत जातो आणि तो आत्महत्या करतो, डोक्यात गोळी घालून घेतो. आता हे जे सगळं आहे ना, हे सगळं मला त्या वयामध्ये किंवा एकूण त्या सगळ्या अनुभव विश्वामध्ये मला हे सगळं नवीन होतं, काहीतरी विचित्र होतं, ज्याची मला संगतीच लावता येत नाही. आणि त्यामुळे ती भूमिका करत असताना जे काही ताणतणाव निर्माण झाले आणि त्याची सगळी ती प्रक्रिया याच्यामध्ये मी लिहिली आहे. त्यातला गमतीचा भाग म्हणजे त्याच वेळेला निर्मल वर्मा नावाचे हिंदीतले लेखक मला खूप आवडायचे. आणि त्यांच्यावरती सकाळी एक डॉक्युमेंटरी दाखवली होती. आणि मला असं वाटलं होतं की निर्मल वर्मा नाही आहेत या जगात, म्हणूनच त्यांच्यावरती डॉक्युमेंटरी केली आहे. आणि संध्याकाळी पहिला आमचा प्रयोग सुरू झाला. म्हणजे जस्ट नाव वगैरे हे झालं, मी विंगेत उभा होतो आणि अचानक एक माणूस मला येताना दिसला. आणि तो येऊन पहिल्या रांगेमध्ये बसला. म्हटलं हा माणूस निर्मल वर्मांसारखा दिसतोय, पण निर्मल वर्मा कसे असू शकतील, ते तर नाहीयेत या जगामध्ये. आणि नाटक संपलं आणि तो माणूस आत आला आणि तो माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला की खर तर मला सीगल हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचं होतं. आणि तुझं काम मी पाहिलं आणि मला ते आवडलं आणि मला असं वाटलं की मी ट्रान्सलेट केलं असतं तर छान झालं असतं, की म्हणजे तू याच्यामध्ये भूमिका केली असती. तर मी थँक्यू वगैरे असं म्हटलं या सगळ्या याच्यामध्ये. तेवढ्यात आमचे सर आले आणि त्यांनी ओळख करून दिली की हे निर्मल वर्मा. आणि मला एकदम माझं असं झालं की अरे हे हे आहेत का मी म्हणजे तो जो आहे. आणि त्या दिवशी मला जो आनंद आला त्या याच्यानंतर की माझ्या अत्यंत लाडक्या लेखकाने, की ज्याचं हे अत्यंत लाडकं नाटक आहे आणि ज्याला ते ट्रान्सलेट करायची इच्छा होती, त्यांनी दिलेली दाद खूप महत्वाची आहे. मी कधी आतापर्यंत नाटक
ट्रान्सलेट असं म्हणजे काही एकांकिका वगैरे केल्या होत्या गरजेच्या याच्यासाठी. पण मला जर कधी नाटक ट्रान्सलेट करावं असं वाटलं तर मी फक्त सिगल करेन. आणि मला असं वाटतं की सिगल हे नाटक असं आहे ना की ते तुमच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती तुम्हाला भेटत राहतं. आणि तुम्हाला जो आयुष्याचा एक जे भान आलेलं असतं ना ते भान तपासून पाहण्यासाठी परत परत सिगल अधूनमधून वाचलं पाहिजे. चेकावचं ते सर्वश्रेष्ठ नाटक आहे. त्या नाटकाची गंमत अशी आहे की ते नाटक जेव्हा स्तानिस्लावस्कीने बसवलं आणि त्या नाटकाचा पहिला प्रयोग जेव्हा झाला त्या लोकांना कळलंच नाही की प्रेक्षकांकडे पाठ करून का लोक बसलेत. कारण त्याच्यामध्ये प्रेक्षकांकडे पाठ करून प्रेक्षक बसलेले असतात नाटकातले आणि समोर नाटक घडत असतं. त्रेपलेव समोर येतो, आपल्या नाटकातला एक सीन सादर करतो वगैरे. दुसऱ्या दिवशी सर्व मॉस्कोच्या वर्तमानपत्रामध्ये की हे अत्यंत वाईट नाटक आहे, हे फसलेलं नाटक आहे, की या सर्व समीक्षकांनी त्याला नावं ठेवली की हे कसं चुकीचं आहे, याच्यात कसं काहीच नाही. आणि आज रशियन रंगभूमीवरच नव्हे तर भारतीय तर जागतिक रंगभूमीवरचं एक अत्यंत श्रेष्ठ नाटक म्हणून सिरियलकडे पाहिलं जातं. त्यामुळे या नाटकाबद्दल मला खूप आत्मीयता वाटते आणि हा लेख मला खूप माझ्या जवळचा वाटतो. अतिशय जवळचं सगळ्यात. हो. हम्म. बरं, इथे उपस्थित आहेत रसिक, त्यांना कोणाला संवाद साधायचा असेल, काही विचारायचं असेल, काही आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या असेल तर आपण देऊ शकता, बोलू शकता. अभिराम सर, सर्वात आधी तुम्ही ते पुस्तक सगळ्यांना परत एकदा दाखवाल का? हो, नक्की. आहे त्याच्यानंतर त्याचं हे मला प्रश्न आहे. मिलिंद कडाणूंनी केलं होतं. मी संपूर्ण पुस्तक वाचलंय. ते मला वाटतं माझ्याबरोबर अभिराम भडकम करत होते दिलीप राजमध्ये. तर आम्ही हो दोघांनीच हो. ते पुस्तक केलं होतं. पण माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये जे लेखन शैली आहे अभिराम, ते अतिशय हम्म, अप्रतिम आहे. जे मांडले ते हम्म, खूपच छान आहे. आणि सगळ्याच म्हणजे आता चेखव होतं तर मला सगळ्यात जास्त आवडलं होतं. पण हम्म, सगळ्याच म्हणजे आभाळाचे तुकडे जे आहेत ते अतिशय रंगबिरंगी हम्म, आणि छान. मनाला खूप आनंद दिला. हम्म. खरं तर ज्या वेळेला मी सदर लिहित होतो कॉलेज विश्व नावाचं, तेव्हा दिलीपजी आणि आम्ही एका वर्गामध्ये होतो. त्यामुळे हं. ते सदर लिहितानाची सुद्धा माझी सगळी प्रक्रिया त्यांनी जवळून पाहिलेली आहे. हा. मी रसिक वाचकचा एक सदस्य आहे आणि काही हा. वर्ष आहे बरोबर बरेच प्रोग्राम अटेंड केलेत. तुमचा प्रोग्राम हम्म, आजचा मला खूप आवडतोय. तर हम्म, माझा एक प्रश्न होता की तुम्ही म्हणालात की सदर जेव्हा आपण करतो तर तुम्ही जेव्हा हम्म, सदरामध्ये लेख लिहित होता समजा आणि तुम्ही म्हणालात की या पुस्तकात मग तुम्ही बदल नाही केले आणि हेही तुम्ही मगाशी एका ठिकाणी हा. ओझरता उल्लेख केलात की काळानुसार त्याच्यामध्ये बदल होतात किंवा तुमचे विचार एक 15 वर्षापूर्वी हा. 10 वर्षापूर्वी तुमचे ज्या एखाद्या विषयावरती जे विचार असतात ते 15 वर्षाच्या अनुभवानंतर हम्म. बदलतात. तुमचं बदलू तुमच्याच शकतात. भाषेत बोलायचं तर आभाळ तुमचं पण आणखी विस्तृत होत जातं. मग अशा हम्म, वेळेला तुम्ही हाच विषय पुन्हा मांडायचा ठरवला म्हणजे मी पुस्तकाच्या हम्म, रेफरन्समध्ये आमच्यासारख्या लोकांसाठी एक हे म्हणून विचारतोय अकॅडमिक इंटरेस्टमध्ये हाच लेख हम्म. पुन्हा लिहायची वेळ आली 15 वर्ष आणि 20 वर्षानंतर तर तुम्ही तो कसा लिहाल काय विचार करता असं मला विचार म्हणून आवडेल ऐकायला. हो, बरोबर ना, अगदी तसा. एकतर हाच समजा जर विचार मुद्दा असेल तर एकतर काळाबरोबर त्या वेगवेगळ्या त्या संदर्भ बदललेले असतात. आणि तो जो मुद्दा असतो म्हणजे एखादा इश्यू बेस्ड लेख असेल तर त्या इश्यूच्या संदर्भातल्या गोष्टी बदलल्या असतात काळाच्या संदर्भामध्ये. आणि त्यामुळे त्या गोष्टींची त्याच्यामध्ये बेरीज होत जाते किंवा त्या गोष्टी त्याच्यामध्ये येत जातील. आणि कदाचित मला असं वाटतं की लिखाणाची शैली बदललेली असते. आपण 15 वर्षापूर्वी ज्या शैलीमध्ये लिहित असतो तीच शैली राहतेच असं नाही, ती शैली बदललेली असते. तुम्ही वापरणारे शब्द, तुमची शब्दसंपदा बदललेली असते, वाढलेली असते. त्यामुळे मला असं वाटतं की लेखनाचा ची शैलीमध्येही फरक होतो आणि त्या लेखनातल्या विचारांबद्दलही तुमच्या मनामध्ये अनेकदा काही गोष्टींचा हे होतं. म्हणजे आता अं, गमतीचा भाग आहे की मोकळेपणाच्या मावेकऱ्यांना आवरा हा लेख जेव्हा मी लिहित होतो किंवा अनेक लेख ज्या वेळेला मी त्या सगळ्या याच्यामध्ये मांडणी करत होतो तपशील बदललेले असतात. पण बऱ्याचदा तुमची त्याच्या पाठीमागची जी भूमिका असते ती बदललेली नसते, फक्त तपशील बदलताना आपल्याला दिसतात. त्यामुळे बरोबर. बदल होत जातात. आणि अनेकदा असं लक्षात येतं की म्हणजे एकाच गोष्टीकडे पाहण्याची आपली दृष्टी ही खूप वेगळी झालेली असते. नाही पण तुम्ही मगाशी म्हणालात ना की काही जेव्हा हे पुस्तक करताना काही गोष्टी हो.
ज्या तुम्ही उद्या किंवा परवाच्या असं लिहिलं, म्हणजे आपण त्यावेळेला लिहिलेलं असतं की आपण म्हणजे नाही तुमच्या नाही, त्याच्यामध्ये कसं की आता उद्या संध्याकाळी कार्यक्रम आहे असं जर असेल तर ते हा तो हा ते कारण बदललं उद्याच बरं. तो हा तो संदर्भ हो बदलला होता की हो म्हणजे हो हो तारीख फारेचा जो असेल तो बदलला. हा म्हणजे मला असं माझ्या गैरसमज झालं की हा काही वेळेला आपण त्या लेखाच्या ओघात लिहितो की उद्या असं होऊ शकतं किंवा परवा होऊ हो शकतं, आणि हो मग हा नाही नाही आज तसं 10 नाही वर्षांनी हा आपल्याला वाटतं की अरे आपण त्याला विचार केला होता, पण आज तसं नाही हम्म. झालंय. चांगलं झालंय, तसं वाईट नाही झालंय, झालं काही होऊ शकतं. असं काही बरोबर आहे बदललं हा का, असा अर्थाने मी नाही विचारलं. तसं नाही बदललं तसं नाही बदललं. ठीक आहे, थँक्यू. आणि लेख निवडतानाच अशा पद्धतीचे लेख निवडले की जे आज आउटडेटेड वाटणार नाही. काही त्याच्यामध्ये कारण काही तात्कालिक लेख होते, काही त्या 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 काळच्या सणांबद्दलचे म्हणजे जसं नवीन पुरस्कार वितरणाचे समारंभ सुरू झाले होते आमच्या फिल्म इंडस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये. त्यावेळेला फिल्मफेअर वरती मी एक लेख लिहिला होता की फिल्मफेअरचा समारंभ सुरू असताना इकडे काय चर्चा चाललेल्या होत्या किंवा पण मग त्यावेळेला त्यावेळेची फिल्म, त्यावेळेचे दिग्दर्शक, त्यावेळेचा हिरो या सगळ्याचा तपशील असल्यामुळे तो लेख आज वाचताना असं वाटलं की अरे तो त्यावेळेला छान वाटला आणि तो चटकदार होता त्यावेळेच्या. आज आता तो घेण्याची काही गरज नाही असं त्यावेळेला वाटलं. पण त्याच्यामध्ये अभिरामजी आपण मला सॉरी हं. सर, एकच मिनिट फक्त. त्याच वेळेला सर बऱ्याच वेळा मला असं अभिरामजी वाटतं मला तुम्ही एक घेत. प्रश्न विचारायचा आहे. एक मिनिट यांचा प्रश्न हा सुरू आहे मला अजून एकच संपू एक द्या, मिनिट. एकच संपू द्या, एकच हं, मिनिट शेवटचं. हं, नाही त्याच तरच हं, मला मला असं वाटतं की असे तुमचे तुम्ही निवडले बरोबर आहे, पण काही काही लेख हा, असे असतील की जे 15 वर्षापूर्वी तुम्ही लिहिले असेल. तर समजा मी माझ्या या वयामध्ये सुद्धा 15 वर्षापूर्वीचे प्रसंग मला माहिती असतात, आणि तो हो, जर तुमच्या धड्यात तिथे असेल हा लेख, तर उलट आमच्यासारख्या लोकांना ते वाटतं अरे हो त्यावेळेला असं लिहिलंय ते बरोबर आहे. काही रेफरन्स ना त्यावेळेला आम्हाला हं, माहिती नसतात, सामान्य हो, वाचकाला हो, कळत नाही. आणि तुमच्यासारखे जे हं, जवळनं बघत असतात त्यांनी जर असे लेख लिहिले तर कळले तर ते अधिक आम्हाला पण आवडतात. म्हणजे तुम्ही पुढच्या वेळेला असं बरोबर. करताना विचार करताना असे लेख पण ठेवा की जे त्यावेळेला हो, नव्हते बरोबर. पण आज त्यांना ते हं, आवडतील. थँक्यू व्हेरी मच. हं, थँक्स फॉर एव्हरीथिंग. हं. धन्यवाद. हं. हा, आपण विचारा. हा, माझा प्रश्न असा होता, तुम्ही आपल्या प्रस्तावनेत म्हणालात की हा मी भाग्यवान आहे आणि अनेक मोठी माणसं माझ्या पाहण्यात आली. मी हो सहमत आहे याच्याशी, कारण तुमच्या लेखातून म्हणजे अशा माणसांचा स्वर तुम्ही खूप कवळीकीने जपला आहे, तुमच्या मनात साठवला आहे. हं, त्यामुळे हं. अशी माणसं म्हणजे त्यांचं व्यक्तिचित्रण तुम्ही भविष्यात करणार का? हो नाही खरंच आहे म्हणजे म्हणजे मला कायमच अशी माणसं भेटत राहिली आणि उत्तुंग माणसं आणि ती त्यामुळे मला नेहमीच या माणसांच्या बद्दल मी खूप उत्कटतेने विचार करत असतो आणि भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची व्यक्तिचित्र माझ्याकडून निश्चितच लिहून होतील. आणि खरं तर माझ्या डोक्यामध्ये ना एक पुस्तक आहे ते कधीतरी करायचं, ते म्हणजे माझी माणसं. अं, हा. काय होतं की तुम्ही जेव्हा एखाद्या माणसाचं व्यक्तिचित्र लिहिता त्यावेळेला त्या माणसाच्या सकारात्मक बाबी आपण त्याचा विचार करत असतो. सुदैवाने फ्रिट्स बेनिफिट्स किंवा बी.व्ही. कारंत, सुहास बावडेकर यांच्या आयुष्यामध्ये मला अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी नकारात्मक पद्धतीनं माझ्यापर्यंत आल्या नाहीत, अशा गोष्टी आल्या नाहीत काही. त्यामुळे मला लिहिण्याची गरज नाही भासली. पण माझ्या आजूबाजूला अशी अनेक माणसं आहेत की जी कलेच्या प्रांतात मोठी आहेत किंवा जी वेगवेगळ्या प्रांतामध्ये मोठी आहेत किंवा पण अचानक माणूस म्हणून मला त्यांचे आलेले जे काही अनुभव आहेत ते फार वेगळे आहेत आणि ते कधी दुखवणारे आहेत, ते कधी हतोत्साहित करणारे आहेत. आणि पण त्याच अनुभवांचा विचार केला तर ते माणूस कदाचित खलपात्र अगदीच खलपात्र नाही पण खूप एक नकारात्मक रंग त्यांना येऊ शकतो. पण त्यांच्या बाकी गोष्टींचा आणि इतर वेळेला त्यांचं माझ्याशी असलेलं वागणं जर पाहिलं तर तो एक वेगळाच सकारात्मक रंग दिसू शकतो. तर माझी माणसं असं म्हणून काही माणसं जी आहेत की ती त्यांच्या नकारात्मक अशा गोष्टींसकट रंगवायची. आणि सगळ्यात शेवटचा लेख असेल तो माझ्यावरती असेल की ज्याच्यामध्ये मला माझ्यातल्या ज्या नकारात्मक गोष्टी दिसतात की कधी कधी स्वतःलाच लाजिरवाणं वाटावं अशा पद्धतीचं आपण वागून गेलेलो असतो. कधी कधी आपल्याला माहित असते की आपण वाईट वागतो आहोत आणि तरीही आपण त्याचं काही ना काहीतरी समर्थन करतो आणि त्या गोष्टी करत जातो. आणि कालांतराने आपल्याला असं वाटतं की आपण हे नसतं केलं तरी चाललंय असतं. तर कदाचित शेवटचा लेख मी माझ्यावरचाच लिहीन त्या पुस्तकातला की ज्याच्यामध्ये जसे त्या माणसांच्या आयुष्यामधले असे कोपरे किंवा अशा जागा मी दाखवू शकेन तशाच कदाचित माझ्याही बद्दलच्या त्या मी दाखवेन. पण म्हणजे असं पुस्तक लिहावं की नाही असं कधी कधी मला प्रश्न पडतो. हिंदीमध्ये संस्मरण नावाचा एक प्रकार आहे.
म्हणजे सत्यदेव त्रिपाठी नावाचे एक लेखक आहेत, त्यांचं आता संस्मरणांचं पुस्तक मी वाचलं. त्याच्यात त्यांनी खूप मोठमोठी माणसं त्यांच्यामध्ये आयुष्यात आलेली आणि त्यांच्या अशा नकारात्मक भागांसकट ती त्यांनी पेश केलेली आहे. आणि आपल्याला माहितीची ते माणसं आहेत, त्यांची नावं त्यांनी घेतलेली आहेत. त्याच्यामुळे कधी कधी असं आश्चर्य वाटतं की अरे, ही माणसं अशी वागू शकतात. सगळा खेळ आहे. हा. नमस्कार, मी विचारू शकते का? हो, नक्कीच. हा अनिता मॅडम विचारा. हा नमस्कार. मला अभिराम सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा वर्तमानपत्रात सदर लिहित होतात, विशेषतः तुम्ही म्हणालात की कॉलेज विश्वाबद्दल लिहित होतात, तर तेव्हा वय लहान असतं, अनुभवही थोडासा तुलनेने कमी असतो. हो तर अशा हो वेळेस हो जेव्हा वर्तमानपत्राचे संपादक असतात आणि तुमच्या काळात तर जे हम्म. काही संपादक होते ते विद्वानच होते, तर त्यांचे तुमच्यावर हम्म. काही संस्कार झाले का, की एकंदरीत कसं लिहावं किंवा एकंदरीत संकलन कसं करावं, त्याचं म्हणजे एक परिष्करण आपण म्हणतो, तर तसं काही करण्याच्या हो. दृष्टीने तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलं आणि ते कशा निश्चितच. पद्धतीचं लाभलं? आम्हाला सकाळमध्ये हे करत असताना एस के कुलकर्णी होते संपादक. आणि त्याच्यानंतर अनिल टाकळकर नावाचे उपसंपादक त्यावेळेला होते, की जे हे सदर सगळं पाहायचे. त्यावेळेला प्रत्येक लेखानंतर त्यांच्याबरोबर चर्चा व्हायची आणि ते मला दाखवून द्यायचे की या लेखामध्ये या गोष्टी येऊ शकल्या असत्या किंवा या लेखामध्ये हे गोष्ट ते माझ्याकडे लिहूनही घ्यायचे अनेकदा. एवढंच नव्हे तर हे सगळे लेख जेव्हा मी लिहित होतो, त्यातले बहुतांशी लेख साधारणतः 2011 नंतर मी साप्ताहिक सकाळमध्ये जे सदर लिहिलं, ते सदर प्रकाशित व्हायचं आणि पहाटे 6:15 वाजता मला दिलीप माजगावकरांचा फोन यायचा आणि ते त्या लेखाबद्दल बोलायचे. म्हणजे यातला पाऊस नावाचा एक लेख आहे. तो लेख त्यांनी फक्त टायटल पाहिलं आणि मला फोन केला आणि ते म्हणाले, अहो तुम्ही हे काय पाऊस दिवस लिहित बसलात? ते ललित लेखक आपल्याकडे खूप आहेत, हे पावसावरती, ताऱ्यांवरती, चंद्रताऱ्यांवरती लिहिणारे. तुम्ही त्यांच्यासाठी सोडा ना हा एरिया, तुम्ही कशाला त्याच्यावरती लिहिता? आणि लेख वाचल्यानंतर त्यांचा फोन आला की अरे अभिराम, मला हे फार आवडला लेख, कारण तो लेख पाऊस हा त्याचं जरी शीर्षक असलं तरी पावसाच्या अत्यंत वेगळ्या अशा छटा त्याच्यामध्ये आहेत आणि 3 पावसांचे अत्यंत वेगळे अनुभव त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यामुळे ते म्हणाले नाही, मला हा लेख आवडला. तर अशा पद्धतीने मला माझगावकरांचं सुद्धा त्यावेळेला खूप मार्गदर्शन मिळायचं की हा लेख लेख असा लिही, असा लिहू नकोस आणि या सगळ्या बाबतीमध्ये. आणि त्या वेळचे जे संपादक होते, कल्पना लोहकरे नावाच्या संपादक म्हणजे या सदर पाहणाऱ्या उपसंपादक होत्या केसरीमध्ये, त्या सुद्धा खूप चर्चा करायच्या. अरविंद गोखले त्यावेळेला संपादक होते, त्यांच्याशी चर्चा व्हायची आणि ते सुद्धा खूप त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करायचे. तर असे खूप चांगले चांगले लोक त्यावेळेला भेटले. श्रीकांत भोजेवारांशी जेव्हा मठामध्ये मी लिहायचो तेव्हा लेखांबद्दल चर्चा व्हायची. तर श्रीकांतच्याही खूप त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या मौलिक सूचना असायच्या. तर मला असं वाटतं की असे लोक वाचायचे, वाचून प्रतिसाद द्यायचे आणि विशेषतः वाचकांचा प्रतिसाद. म्हणजे वाचक खूप मोकळेपणानं मतं मांडायचे, असहमती दाखवायचे, आवडलेल्या गोष्टींचं मनापासून कौतुक करायचे. त्यामुळे अशांचा खूपच त्याच्यामध्ये सहभाग होता आणि त्याचा फायदा झाला असं मला वाटतं. त्याच्यात आणखीन एक मुद्दा तुम्हाला असा विचारायचा आहे की सदर म्हटल्यानंतर हा. शब्द मर्यादा असते आणि ती तुम्हाला मर्यादा. पाळावी लागते. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या हो. भावना व्यक्त करायच्या असतात, तर त्या चौकटीत बंदिस्त करणं कसं काय जमवलं? हो. नाही, हा शब्दसंख्येचा त्रास व्हायचा आणि मग त्यामुळे काय व्हायचं, कमी शब्दामध्ये जास्त आशय कसा मांडला जाईल हे पाहण्याची एक सवय लागली. की शब्द एवढेच आहेत, ते तर तुम्हाला काही वाढवून मिळणार नाही आणि विषय तर हा आहे आणि हे सगळं त्याच्यामध्ये मांडायचंय. मग ते कसं मांडता येईल, कमीत कमी शब्दामध्ये ते कसं जास्तीत जास्त मांडता येईल. मग वापरलेले शब्द हे असे असले पाहिजेत की ज्याच्यातून तुम्हाला जास्त आशय त्यातनं मांडता येईल. ही तारेवरची कसरत असायची आणि ती करायला लागायची आणि त्यातनंच मला असं वाटतं की अनेकदा मर्यादा सुद्धा माणसाला खूप शिकवतात. म्हणजे नेहमी जे म्हटलं जातं की गरिबी माणसाला शहाणं करते, गरिबी माणसाला सशक्त करते, गरिबी माणसाला खूप काही शिकवते. तसंच मला असं वाटतं की जी शब्दसंख्येची जी गरिबी असायची ती लेखक म्हणून खूप शिकवून गेली. तिदार अनुभव सुद्धा आले. म्हणजे तो काळ होता की आविष्कार स्वातंत्र्य वगैरे याच्याबद्दल खूप बोलले जात होते आणि अशी वर्तमानपत्र की जी
अगदी आविष्कार स्वातंत्र्याचा हे हातात घेतलेली होती. परंतु माझा एक लेख जेव्हा मी त्यांनीच मागितला होता त्या विषयावरचा, तो मी जेव्हा दिला तेव्हा त्यांचा थोडा अपेक्षाभंग झाला, कारण निवडणुका तोंडावरती आल्या होत्या आणि त्यांना तो लेख त्यांच्या पद्धतीने नरेटिव्ह पसरवणारा नव्हता. आणि विशेषतः त्यातली काही नावं अशी होती की जी नावं त्यांना म्हणजे वर्तमानपत्र असून सुद्धा त्यांना त्यांच्या त्या सगळ्या वैचारिक जवळीकीशी साधर्म्य सांगणारी किंवा काही नावं त्यांना अडचणीची वाटत होती की या नावांबद्दल अशा पद्धतीच्या गोष्टी लिहिणं हे सध्याच्या काळात योग्य नाही. आणि त्यामुळे चक्क मला न सांगता अशा पद्धतीची वाक्य काढून टाकली गेली. ही वाक्य का काढली, माझ्या आविष्कार स्वातंत्र्याचं काय वगैरे असं काही विचारण्याचा जेव्हा मी फोन केला तेव्हा फोनही घेतले गेले नाहीत. त्यामुळे असाही एक अनुभव हे सदर लिहिताना आला. आणि नंतर असं वाटून घेतलं की म्हणजे असे सुद्धा अडथळे आहेत आणि ते आपल्याला पार करत करत पुढे जावं लागतं. ज्याचा त्याचा अभिराम प्रश्न नाटकामध्ये मी थँक्यू. थोडीशी थँक्यू. अभिराम हॅलो आपण आम्ही कॉलम लिहितो ना हा. तेव्हा डेडलाईनचे खूप टेन्शन असतं. तुला काय वाटतं? असतं ना, डेडलाईनचं खरंच टेन्शन असतं. आणि मला तर स्वतःला अनुभव असा आहे की जेव्हा तुमची डेडलाईन ठरलेली आणि तुम्ही असे त्या भिंतीकडे असे ढकलले जातात आणि भिंत जशी जशी जवळ यायला लागते तसं अधिकाधिक तुमच्यातली क्रिएटिव्हिटी वाढत जाते की काय असं वाटतं. आणि कदाचित तुमचं मन आणि शरीरही तुम्हाला सांगतं की नाही, आता बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुला हे सुचलंच पाहिजे. आणि कुठेतरी ते सुचतं असा माझा त्याच्याबद्दलचा अनुभव आहे. ज्याचा त्याचा प्रश्न लेखामध्ये मी मला आलेला एक अत्यंत वाईट अनुभव होता एका समीक्षक बाईंविषयी. ज्याचा त्याचा प्रश्न हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवरचं असल्यामुळे त्यांना फारसा म्हणजे ती गोष्ट त्यांना आवडली नव्हती. त्यामुळे त्यांनी त्या नाटकाचं प्रकाशन जेव्हा समीक्षक मेळाव्यामध्ये होणार होतं तेव्हा त्याला विरोध केला. तो होणार नाही असा प्रयत्न केला. पण विभा देशपांडेंनी भूमिका अशी घेतली की नाही, हे हा तिथे होणारच प्रकाशनाचा. तेव्हा सूत्रसंचालन त्यांनी हातात घेतलं आणि तो कार्यक्रम त्यांनी 5 मिनिटात गुंडाळायचा प्रयत्न केला. परंतु लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले आणि तो कार्यक्रम पुढे 1.5 तास चालला. आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, लोक येऊन बोलले माईक समोर आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर तो अनुभव मी मूळ लेखामध्ये लिहिला नव्हता, पण मला असं वाटलं की हा अनुभव या लेखाच्या निमित्ताने आपण मांडला पाहिजे. नवीन लेखकांना हे लक्षात येऊ शकेल की त्यांना कुठले कुठले अडथळे त्यांच्या स्ट्रगलचा एक भाग असतो. अशीही माणसं भेटतात आणि त्यांचा फार आपल्यावर परिणाम करून घ्यायचा नसतो. त्यामुळे काही त्या लेखामध्ये मी काही गोष्टी ऍड केल्या, पण फारसं त्याच्यामध्ये फार फरक या लेखामध्ये मी केले नाही. एक प्रश्न होता. एक पहिली गोष्ट म्हणजे संस्मरणे वाचायला आवडेल अतिशय. आणि प्रश्न माझा असा आहे की आपण म्हणतो की गाता गळा शिंपता मळा, तसा लेखनाचाही रियाज असतो का उमेदवारीच्या काळात, आणि तो कसा करावा? आणि दुसरा प्रश्न, नाही, मला असं वाटतं सदर लेखन हा तो रियाजाचा भाग असतो का? मी आता प्रस्तावनेमध्ये म्हटलं त्याप्रमाणे माझ्या दृष्टीने सदर लेखन हा खरोखरच रियाजाचा भाग झाला. कारण त्या निमित्ताने वाचून झाल्या काही गोष्टी, त्या निमित्तानं लिहिण्याची एक कसं असतं, लिखाणाची एक बैठक असावी लागते आणि ती बैठक निर्माण होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की मला अनेक लोक असे दिसतात की ज्यांना खूप काही चांगलं सुचतं, ते खूप काही चांगले लिहू शकतात, पण ती लिखाणाची जी बैठक असते ना, ती बैठक त्यांची मोडलेली असते किंवा बैठक जुळलेली नसते. त्यामुळे त्यांना बसून ते लिहिणं की आता बसलं पाहिजे आणि आता तू हे लिहिलंच पाहिजे असं जे असतं ते खूप जणांच्या दृष्टीने होत नाही. मला असं वाटतं की मला सदर लेखनाचा हा फायदा झाला की जी बैठक असते लिखाणाची, ती बैठक त्यातून तयार होत गेली. धन्यवाद. त्यामुळे नवीन लेखकांनी निश्चितच आपलं लेख छापून येणार असो किंवा नसो, लिहून पाहिलं पाहिजे आणि लिहित राहिलं पाहिजे. म्हणजे विषयांची सूची करण्यापासून विषयाचा विस्तार त्या दृष्टीने करायचं वाचन आणि चर्चा हा एक भाग असू शकतो नवीन असू लेखकांचा. शकतो हे नवीन लेखकांचा. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? की विचारा ना. तुम्ही नाटकं म्हणजे लिहिली आहेत, अनेक नाटकं लिहिली आहेत, किंवा म्हणजे अभिव्यक्तीची तुम्ही विविध माध्यमं हाताळली आहेत समर्थपणे.
तर तुम्हाला हं. जर असं एखादी कलाकृती निर्माण करायची इच्छा असेल, की जी कालातीत असेल, की बरेचसे संदर्भ आता आपण नाटकांचे विषय म्हणा, हे म्हणा, ते त्या कालानुरूप असतात. पण काही कलाकृती असतात ज्या अशा कालातीत असतात. म्हणजे मला स्वतःला अगदी आवडलेला सिनेमा जो किती वेळा मी बघू शकते तो म्हणजे साउंड ऑफ म्युझिक. जो किती वेळा हं. बघितला तरी तो छान वाटतो. तर अशी एखादी कलाकृती तुम्हाला निर्माण करायची असेल, तर तुम्ही कुठलं माध्यम वापराल आणि काय विषय असेल त्याचा? नाही, मला असं वाटतं नाही की आपण प्रत्येक गोष्ट जेव्हा निर्माण करतो ना, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये ही गोष्ट असते की हिला एक्सपायरी डेट नसावी. ही लोकांनी पुन्हा पुन्हा पाहावी असं वाटत राहतं. मला असं वाटतं की असं ठरवून काही करण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट तुम्ही त्या अनुषंगाने करावी की आपल्याला ही लोकांनी पुन्हा पुन्हा पाहिली पाहिजे, सतत पाहत राहिली पाहिजे आणि काळानुसार जे सकस असेल ते टिकेल आणि जे नसेल ते संपून जाईल असं मला वाटतं. कारण मला असं वाटतं की जसं जी ए कुलकर्णी म्हणतात तसं ठरवून मास्टरपीस होत नाही. अं, तुम्ही ते करत राहिलं पाहिजे आणि त्यातनंच करता 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 तुम्हाला गोष्टी सुचत जातात आणि त्या गोष्टी होत जातात असं मला वाटतं. थँक यू. याच अनुषंगाने सर तुम्ही लेखन, दिग्दर्शन, अभिनय सर्वच करता, तर यातलं सर्वात जास्त काय आवडतं? मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची मजा खूप वेगळी आहे. अभिनय करतो तेव्हा तुम्ही इतके मोकळे असता की तुमच्यावर अन्य जबाबदाऱ्या फारशा काही नसतात. तुम्ही तुमचा रोल, तुमची भूमिका एवढं सगळं करून तुम्ही बाजूला होऊ शकता. दिग्दर्शन जेव्हा करता तेव्हा तुम्ही अक्षरशः मॅनेजर सुद्धा असता आणि तुम्हाला सगळं करायला लागतं. काय आहे, काय नाही, विंगेमध्ये तो कपडा आहे की नाही किंवा शूटिंगला हे अवेलेबल आहे की नाही, इथपर्यंत सगळं तुम्हाला पाहावं लागतं. लेखक हा तसा आरंभबिंदू असतो आणि मला असं वाटतं की अनेकदा जर तुमचं लेखन समजून न घेणारा दिग्दर्शक जर तुमच्या समोर असेल तर अनेकदा तो तुम्हाला जे अपेक्षित नसेल आणि जे ते होऊ शकतं आणि जे अपेक्षित असतं ते त्यातनं बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे नाटकातला लेखक म्हणून मला नेहमी खूप परावलंबित्व जाणवतं. पण कादंबरीकार म्हणून मला ते खूप स्वातंत्र्य मिळतं. तुम्हाला म्हणजे नाटकामध्ये जसं आपल्याकडे सांगितलं जातं की एका बसमध्ये मावेल असं नाटक असलं पाहिजे. नाही, तुमचे नट, तुमचे तंत्रज्ञ आणि तुमचा सेट सगळं एका बसमध्ये मावलं पाहिजे. असा तो हे असतो. तसं कादंबरीमध्ये काही नाही की तुमचा पट कितीही मोठा असू, व्यापक असू शकतो, कितीही पात्र असू शकतात, कितीही प्रसंग, कितीही लोकेशन्स असू शकतात. त्यामुळे लिखाणातलं सगळ्यात अधिक स्वातंत्र्य मला असं वाटतं की ते कादंबरीमध्ये मिळतं लेखकाला. परत नाटकाचं असं असतं की नाटक किती उत्तम झालं तरी नटांनी जर वेळच दिला नाही किंवा मॅनेजरनी ते नीट लावलंच नाही, प्रोड्युसरनी फार त्यात नीट लक्ष घातलंच नाही तर त्याचं काहीच होऊ शकत नाही. कादंबरीचं किमान एवढं असतं की तुम्ही तुमच्याकडे तसं परावलंबित्व नसतं. नमस्कार. भूषणजी, नमस्कार भूषणजी आणि नमस्कार भटकमकर साहेब. तुमचं जे टायटल आहे ते मला खूप आवडलं आणि दुसरी गोष्ट तो जो कन्सेप्ट आहे म्हणजे जो टाइमलेस क्लासिक बद्दल आता जी चर्चा चालू आहे की पुलंची सगळी पात्र जी आहेत की त्या पुलंची पात्र वेगवेगळ्या टाइमलाईन मध्ये कशी वागतील त्याबद्दल तुम्ही एक संदर्भ दिलात, तर ते मला खूप आवडलं आणि त्यातून मला लाईक आता समजा कोणीतरी मध्ये एक प्रयोग केला होता, संगीत सोबद्र, संगीत मानापमान किंवा शाकुंतल, हे जी जुनी नाटकं ती परत रिवाईव्ह करायची, समथिंग ऑफ दॅट सॉर्ट. तसं आय कुड फील ते एक. दुसरं तुम्ही जे म्हणालात की तुम्ही काही लेख पाठवले होते तर त्यात एडिटिंग केली आणि तुम्हाला न सांगता एडिटिंग केली, तर आय अज्युम की आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये आय मीन स्वतःच जे काही असेल साहित्य ते पब्लिश करत असाल, आय एम शुअर, आय डोंट नो. आणि नाही, आता तो लेख जेव्हा या पुस्तकामध्ये आहे त्यात कुठलीही काटछाट केलेली नाही. नाही बरोबर आहे, ओरिजिनल. पण करेक्ट. पण आता कसं आहे म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं की ती एक आता एक स्वातंत्र्य निर्माण झाले. आधी कसं फक्त प्रकाशकावरच आपण अवलंबून असायचो आपले काही विचार मांडण्यासाठी. आता सरळ दुसऱ्या दिवशी फेसबुकवर तो लेख टाकला तर तो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि आणखीन एक दुसरं म्हणजे तुम्ही म्हणाल की तुम्हाला ते जे पात्र म्हणजे माझी माणसं त्यामध्ये शेवटचं पान जे तुमच्याबद्दल तुम्हाला लिहायचंय, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही इतकी लिहा की ते तुमच्यावरती तुम्हाला लिहायला वेळच मिळू नये. थँक्यू. सर तुम्हाला चालणार असेल तर एखादा छोटासा उतारा तुमच्या पुस्तकातला वाचून दाखवाल का? चालेल ना.
त्रेपलेव हा लेख छोटासा आहे, मी तो वाचून दाखवतो. त्रेपलेव. काही भूमिका आपल्याबरोबर चालत राहतात, जगण्याचा एक भाग बनून राहतात. त्रेपलेव तसाच. कॉन्स्टान्टिन ग्राबिलिच त्रेपलेव, चेकावच्या सीगल मधलं एक पात्र. त्यातलं काहीतरी भेडलं होतं मला पहिल्याच क्षणी. NSDच्या दुसऱ्या वर्षी सीगल करायचं ठरलं. मी संध्याकाळी हॉस्टेलवर एकटाच होतो. उत्सुकतेनं पुस्तक उघडलं. लेखक व्हायचं स्वप्न पाहणारा तरुण त्रेपलेव एक नाटक लिहून बसवतो. त्याची प्रेयसी नीना जरेशन्या त्यात नायिका असते. तिथपासून ते त्रेपलेवच्या लेखक होण्याचा प्रवास. प्रेमातलं अपयश, यश आहे, पण जे लिहायचंय ते न लिहिता आल्याचं असमाधान आणि मग आत्महत्या. मी झपाटून गेलो, वाचत राहिलो. पुस्तक खाली ठेवलं आणि जाणवलं त्रेपलेवच्या औदासिन्याची पुटं दिव्यावर काजळी धरावी तशी माझ्या मनावर चढत चालली आहेत. माझा स्वतःचाही आज विश्वास बसत नाही, पण मी माझ्याही नकळत दिल्लीच्या त्या विस्तीर्ण रस्त्यांवरनं चालत राहिलो. एक अनामिक दुःख जाणवत होतं. विनाकारण गदगदून रडत होतो. भानावर आलो तेव्हा रात्रीचा 1 वाजला होता आणि मी इंडिया गेटच्या हिरवळीवर पडून होतो. कुठलंही लॉजिक न देता येणारी अस्वस्थता अनुभवत होतो. ही त्रेपलेवची आणि माझी पहिली गळाभेट. तालमी सुरू झाल्या. त्रेपलेवचा पहिल्या प्रवेशातला भाबडेपणा मला माझाच वाटत होता. आपल्या नाट्यलेखनामागची भूमिका सांगताना तो नीनाला म्हणतो, जीवन जैसा है वैसा हमें नहीं दिखाना है, वैसा भी नहीं जैसा उसे होना चाहिए, हमें तो वो दिखाना है जिसे हम सपनों में देखते हैं. त्या वयात सपने बघणारा त्रिपलेवच जवळचा वाटावा यात नवल नव्हतं. एक छान भूमिका मिळाली असं म्हणून मी उत्साहानं तयारीला लागलो. तुझा त्रेपलेव कसा दिसतो? दिग्दर्शक बजाजांनी विचारलं. सर, कुणी असं म्हणतं की चेकावच्या इतर पात्रांसारखाच तोही आत्ममग्न आहे, कुणी त्याला दुःख कुरवळणारा म्हणतात, कुणी. तुला कसा दिसतो? अजून कळत नाहीये सर, पण त्याची शेवटची एक्झिट मला छळते. त्याची आत्महत्या. तो आपलंच लिखाण फाडून टाकतो ते मी समजू शकतो. नाही लिहायचं त्याला आता उथळ आणि वरवरचं. प्रेयसी सुटचा विरह सुद्धा त्याच्यासारखा प्रगल्भ माणसाला पिस्तुलाची गोळी मारून घ्यायला लावेल असं नाही वाटत मला. बरं, शांतपणे कागद फाडतो, भिरकावतो, जाताना म्हणतो नीनाला आईनं बघितलं तर विचारायला वाईट वाटेल. हे सगळं काय आहे? विचार कर, असं म्हणत सर निघून गेले. मी असंख्य वेळेला नाटक पाहत राहिले. नाटकाला आठवडा राहिला होता आणि एका संध्याकाळी तालमीनंतर मी सरांच्या केबिनमध्ये गेलो. हातातली बॅग टेबलवर आदळली आणि म्हटलं, सर, आय कांट डू इट. चेकाव झेपणार नाही मला. बैठो. सर म्हणाले. आणि सांग, नाही झेपला रोल तर काय होईल? सर, लेकिन फक्त यशस्वी व्हायचंय का तुम्हा सगळ्यांना? यशाचा अर्थ कळतो तरी का? अयशस्वी होण्याची धास्ती बाळगून जगता या वयात? अरे, नटाचं यश पुरस्कारात टाळ्यांमध्ये असतं का? हे सरांचं बोलणं होतं की लाऊड थिंकिंग? अभिराम, हा जो प्रवास होतोय ना तुला भूमिका न सापडण्याचा, त्या प्रक्रियेत आनंद नाही का मिळत आहे तुला? अरे, नाटक या त्रासासाठीच करायचं असतं, हे शिका आधी. सर उठले. चेकावला काय म्हटलंय नाटकात? जिस चीज का हमारे पेशे में महत्व है वो यश नहीं बल्कि सहने की क्षमता है. अपना दायित्व निभाओ और विश्वास रखो. माझे खांदे धरून मला म्हणाले, अरे, तू सुद्धा थोडंफार लिहितोच ना, तुझ्यातच सापडेल ट्रेपलेव तुला. बघ आत, आत. असं म्हणून ते निघून गेले आणि मी स्वतःलाच आतून न्याहाळू लागले. काय होईल माझं? यश तर मिळेल, पण आतून जाणवत राहील का लौकिकार्थानं आहे, हे वरवरचं आहे, की खूप तडजोडी करून मिळवलंय? असंच त्रेपलेवचं झालं असेल का? काय होईल माझं जेव्हा मला वाटेल जे मी करतोय त्यात माझ्या आत्म्याचा अंश नाही? आत्म्याचा अंश असलाच पाहिजे असं सुधीर मोघे यांनी एकदा सांगितलं होतं. मळल्याच वाटांवर चालत जाऊन मिळवलेली वाहवा बोचेल आपल्याला, की आपण वंचुके होत जाऊ? प्रयोगाचा दिवस उजाडला आणि अखेर त्रेपलेवची एक्झिट आली. नीना जरेशन्याची सोलोलुकी सुरू झाली. मी विचार करत राहिलो स्वतःचा. NSDतले दिवस डोळ्यापुढे तरळले. आता मुंबईत जायचंय. काय होईल तिथं? टिकू शकू आपण तिथे? नुसतं टिकू की जे करायचंय ते तडजोडी न करता करत राहू? आणि नाही जमलं तर परत जाता येईल? दिवस ढकलत राहण्यापेक्षा अशी सन्माननीय एक्झिट चांगली ना? त्रेपलेवच्या एक्झिटला विसरून मी माझाच विचार करू लागलो. नाटक संपलं. टाळ्या, वाहवा, त्रेपलेव तर मस्तच वगैरे सगळं घडलं. दिल्ली सोडली तेव्हा सरांना भेटलो. पाणावलेल्या डोळ्यांनी पण हसत म्हटलं, सर, जातोय.
और मेरे त्रेपले मुंबई जा रहे हो. मुंबईला येताना हातात एक सुटकेस आणि मानगुटीवर ट्रेपले होता. यश, नाव आणि पैसा मिळेल सुद्धा कदाचित, पण ते जमेल पण ते जमेल सहने की क्षमता आणि दायित्व निभावणं. एखादी भूमिका जमण्यापेक्षा जमण्यासाठी भोगायचा त्रास, वेदना, तगमग या सगळ्या आनंद देतील की पुरस्कारांच्या बाहुल्यातच बघेन मी यश, कुणास ठाऊक. दादरला उतरलो आणि वाटलं मुंबईत काही जमो न दादरला उतरलो आणि वाटलं मुंबईत काही जमो न जमो, वेळ आल्यावर त्रेपलेव सारखी एक्झिट जमली ना तरी पुढे. धन्यवाद. खूप छान, खूप मस्त. धन्यवाद. खूप दिवसांनी आणि अचानक वाचलं. तुम्ही म्हणालात तसं सुरुवातीला ऐकताना त्याला त्या एंडला एक्झिटला नकारात्मक शेड आहे, पण थोडा अजून विचार केला तर ते अजून ते जाणवायला लागतं काय म्हणायचे त्यांना. धन्यवाद. चेकआउटचा त्याचा खूप परिणाम आहे हम्म. माझ्या एकूणच विचार करण्यावरती. जे की तुम्ही सध्या आत्ता काय वाचताय? सध्या आता मी जयशंकर प्रसाद यांच्यावर सत्यदेव त्रिपाठींनीच लिहिलेलं एक पुस्तक वाचतोय. अवसाद का आनंद नावाचं त्यांचं चरित्र आहे. खूप छान आहे. जयशंकर प्रसाद हे खूप हिंदीमधले महत्वाचे नाटककार आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावरचा तो ती कादंबरी आहे, चरित्रात्मक कादंबरी, तिचं सध्या चाललंय वाचन. सर मगाशी तुमच्या एका प्रश्नात म्हणजे माहितीच्या संदर्भात बोलत होतात तुम्ही, त्याच्यावरती माझा प्रश्न आहे की तुमचा एक हा. लेखक म्हणून तुम्ही, शिवानंद नाचगावकर पुन्हा बोलतोय, तर ते मगाशी तुम्ही म्हणाला तसं लेखक म्हणून तुम्ही लिहिलेलं असेल आणि डायरेक्टर ते ते पोचवत नसेल, पण नाटक तर आपण म्हणतो की नेहमी लेखकाचं असतं. मग अशा वेळेला काय करतात? मला पहिलाच कोणी डायरेक्टर आणि लेखक समोर दिसतोय म्हणून विचारतो. नाही, अनेकदा कसं होतं की दिग्दर्शकाबरोबर चर्चा होतात, त्याच्याबरोबर वादविवाद होतात आणि त्याच्यानंतर मग आयदर तू मला कन्व्हिन्स कर किंवा मी तुला कन्व्हिन्स करतो, अशा पद्धतीनं होतं. पण काही वेळा असं झालेलं सुद्धा आहे की नाटक तालमीमध्ये गेलं, दिग्दर्शकाने वेगळ्या पद्धतीने त्याचं हे केलं आणि तर मग त्याच्यात थोडा त्रास होतो की अरे असं नव्हतं मला म्हणायचं किंवा हे अशा पद्धतीने मला अपेक्षित नव्हतं. पण काय होतं की नाटक हे समूहाचं माध्यम आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी पार्ट ऑफ द गेम म्हणून स्वीकाराव्या लागतात असं मला वाटतं. आणि अनेकदा असं पण झालेलं आहे की लेखकाचं त्याचं इंटरप्रिटेशन दिग्दर्शकाचं होतं आणि तेही मला पटलं आणि त्यामुळे मी तेही मान्य केलं. म्हणजे उदाहरणार्थ याच दिवशी याच वेळीमध्ये मी असं लिहिलं होतं की पडद्याच्या सायक्लोग्रामावरती बॅक प्रोजेक्शन वरनं काही एक टीव्ही सिरियल आहे ती सतत चालू असावी. प्रतिमा कुलकर्णीने ते दिग्दर्शित केलं तेव्हा तिने ते त्या पद्धतीने केलं. कुमार कुशवाहांनी दिग्दर्शित केलं तेव्हा त्यांनी ती काही मुलं उभी करून पाठीमागे ती टेलिव्हिजन सिरियल दृश्यातनं उभी केली आणि ते दोन्ही मला चांगलं वाटलं, दोन्ही आवडलं त्या शोला. म्हणजे तिथे तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हे येत नाही, म्हणजे मान्य केलं तर प्रश्न मिटला. पण हा, बरोबर की मला असं वाटतं की त्याच्यामध्ये चर्चा करावी लेखकाबरोबर आणि एक निर्णय घ्यावा. आणि कधी कधी असंही होतं की हे मला पटणार नाही, पण मला जाणवतं की तू त्यातनं काहीतरी वेगळं मांडायचा प्रयत्न करतोयस, ते आपण मान्य केलं पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू सर, थँक्यू. आगामी साहित्य काय असेल? आता खरं तर एका नवीन कादंबरीवरती पण काम चालू आहे. मला आता यावर्षी नवीन चित्रपट करायचा आहे. त्याच्यासाठी निर्मात्यापासूनची सगळी जुळवाजुळव चालू आहे. निर्माता मिळवणं हा त्याचा सगळ्यात मोठा टास्क असतो. त्यामुळे तो प्रयत्न चालू आहे. तर या दोन गोष्टी आहेत माझ्या डोळ्यासमोर. तर मी रसिक वाचक मंचातर्फे आपले आभार मानू इच्छितो. सर्वात प्रथम म्हणजे आभाळाचे तुकडे हे शीर्षक अनेक जण इथं म्हणाले त्याप्रमाणे खूपच वेगळं आहे आणि आकर्षक पण आहे आणि यथार्थ आहे. म्हणजे तुम्ही म्हणालात की प्रत्येकाला जे आपल्याला दिसतं ते आभाळ पूर्ण आहे असं वाटतं, पण ते खरं पाहता ते त्याच्या झरोक्यातनं पाहिलेलं असतं. म्हणजे ते बरोबर. आभाळाचे तुकडे हे ते तुम्ही जे म्हटलंय ते अगदी यथार्थपणे आणि त्याच वेळेला तुमची विनयशीलताही दाखवतं. कारण तुम्ही एवढं आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीने बघितलेलं आहे, समृद्धतेने जगलेलं आहात, तर तुम्ही आभाळाचे तुकडे म्हणणं म्हणजे मग आम्ही काय म्हणायला पाहिजे? तर यात तुमचं विनयशीलता सगळ्यांचं तसं असतं खरं तर.
तर यात खरं तर तुमची विनयशीलता पण आहे आणि यथार्थता पण आहे. आणि जसं तुम्ही ते सदरांच्या बाबतीत म्हणालात की ते लिहिताना ते टाइमलाईन आणि टार्गेटमुळे कधी कधी त्याच्यातलं काय म्हणतात त्याला आत्मा थोडासा हरवू शकतो. पण त्याच वेळेला तुम्ही म्हणालात की जसं गायनाला रियाज लागतो तसं तुम्ही तो लेखनाचा रियाज त्या सदरांमुळे होतो. हा एक छान दृष्टी किंवा दृष्टिकोन तुम्ही दिलात आणि वेगळा व्ह्यू पॉइंट दिलात. आणि या पुस्तकात जसं तुम्ही म्हणालात काही तत्कालिक घटनांवर लिहिलेलं आहे. जसं पु ल देशपांडे यांच्या घरी चोरी झाल्यावर त्या चोराला काय वाटलं असेल हा लेख असेल. आणि काही तुम्ही म्हणालात व्यक्तिचित्रणं पण आहेत आणि तुमच्या जीवनात प्रभाव टाकणारे किंवा थोर व्यक्तींच्या व्यक्तिचित्रणं तुम्ही केलेली आहेत. म्हणजे हे स्पेक्ट्रम खूप वाईड आहे, मोठा आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की एक लेख तुम्ही कधी मध्ये उडून सुद्धा पुस्तक वाचू शकता. आणि दुसरा लेख तुम्ही अगदी सलग वाचायला पाहिजे असं नाही. म्हणजे हे आजकाल वाचणाऱ्या लोकांसाठी हे खूपच अनुकूल आहे. आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच हे पुस्तक वाचावं असं वाटतंय आणि आम्ही याच्याकडे पाहतोय. आणि आम्ही सर्वांच्या माहितीसाठी हे पुस्तक कुठे कुठे उपलब्ध आहे म्हणजे तुमच्याकडनं आम्ही घेऊ शकतो का? होय. एक तर दिलीप राज प्रकाशनची स्वतःची वेबसाईट आहे. त्या हम्म. वेबसाईट वरती आणि अमेझॉन वरती पण आहे. पण अमेझॉन. दिलीप राज प्रकाशनच्या वेबसाईट वरती जर आपण गेलो तर ते अगदीच लगेचच घरपोच येते, त्यामुळे तो प्रश्न नाही. बरोबर. ओके. तर रसिकवाच्या मंचातर्फे मी आपले आभार मानतो. आणि खूप छान. मी पहिल्यांदाच या पुस्तकावरती बोललो आहे. हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे या पुस्तकावरचा, त्यामुळे मी तुमचे अत्यंत मनापासून आभार मानतो. धन्यवाद.